श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. अनंत शास्त्री सायंकाळी इंदोर शहरी जे आले ती वेळ संध्याकाळची असल्याने गावातील श्री मारुतीच्या देवालयात उतरले. कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या अनंत शास्त्र्यांना हेच स्थान उतरण्यास योग्य होते. तेथे श्री मारुतीरायाच्या दर्शनास येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या तोंडून त्या शहरी श्री गोंदवलेकर महाराजांचा मुक्काम असल्याचे समजल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी श्री महाराजांच्या दर्शनास जाण्याचे ठरवून देवळात मुक्काम केला. सकाळी लवकर उठून प्रातर्विधी उरकून स्नान करून संध्यावंदनादी नित्य आह्निक सारून ते श्री महाराजांच्या दर्शनास बाहेर पडले. श्री महाराज इंदोरमध्ये केव्हाही आले तरी श्रीयुत भैयासाहेब मोडकांकडेच उतरत असत. त्यावेळीही त्यांचा मुक्काम भैयासाहेबांच्या घरीच असल्याने अनंतशास्त्री तपास करत करत तेथे जाऊन पोहोचले. त्यावेळी श्री महाराज फक्त कौपीन धारण करून मधोमध बसले होते व सभोवती स्त्री समूहाचा वेढा होता. अनंतशास्त्री दूर उभे राहून ती मूर्ती न्याहाळीत होते. श्री व्यंकटपतीने स्वप्नात ज्या मूर्तीचे दर्शन घडविले होते तशीच ही मूर्ती सतेज दिसत होती. हीच ती सद्गुरुमूर्ती असावी अशी मनोमनी खुणगाठ पटत होती. परंतु श्री महाराजांसारख्यांनी स्त्री समूहात बसून त्यांच्याशी प्राकृत भाषेत बोलावे व त्यांच्याकडून सेवा घ्यावी हे अनंतशास्त्र्यांना पटेना. हा कसला गुरु व हा काय माझा उद्धार करणार असे त्यांच्या अंतर्मनात पडसाद उमटू लागल्याने एक तासभर तेथे उभे राहून असंतुष्ट मनाने अनंतशास्त्री देवळाकडे परतले. देवळात परत आल्यावर त्यांच्या डोक्यात विचारांचे थैमान सुरू झाले. एक मन म्हणे की स्वप्नातील सद्गुरू प्रतिमेशी श्री गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा जुळते तेव्हा जास्त विचार न करता त्यांना शरण जावे हे बरे. तर दुसरे मन म्हणे की मी एवढा शास्त्री पंडित व यांना तर संस्कृतचा गंध दिसत नाही. अशा परिस्थितीत हे मला आत्मोद्धाराचा मार्ग कसा दाखविणार. असे होता होता पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे जायचे त्यांनी ठरविले. ती रात्र तेथेच काढून पुन्हा सकाळी उठून सर्व आह्निक आटोपून अनंतशास्त्री श्री महाराजांच्या दर्शनास गेले. त्यावेळी श्री महाराज मुलामुलींच्या घोळक्यात खेळत बसले होते. प्राकृतवाणी उच्चारित होते. त्या दिवशीही अनंतशास्त्री पुन्हा एक तासभर उभे राहिले. त्यांचा अभिमान त्यांना आडवा आला व ते श्री महाराजांना शरण न जाता व साधा नमस्कारही न करता परत गेले. श्री महाराजांच्या दैदिप्यमान मूर्तीचे तर अनंतशास्त्र्यांना इतके आकर्षण वाटू लागले होते की त्यांना ते गाव सोडून पुढे जाववत नव्हते. त्याचबरोबर श्री महाराजांना संस्कृत येत नाही. ते मुलात व स्त्रियात मिसळतात याबद्दल वैषम्य वाटून ते त्यास शरण जाण्यास तयार नव्हते. अशा मनाच्या दोलायमान स्थितीत दिवस गेला. परंतु त्यांचा दुसऱ्या दिवशी मुक्काम हलविण्याचा विचार झाला असावा. रात्री ते झोपले असता श्री मारुतीरायांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन उगीच कसला विचार करतोस, मनातला विकल्प सोडून मुकाट्याने तू त्यांना शरण जा, त्यातच तुझे कल्याण आहे, कारण तोच तुझा गुरु आहे असा संदेश देऊन श्री मारुतीराय गुप्त झाले. तिसऱ्या दिवशी अनंतशास्त्री आपले आह्निक आटोपून सद्गुरू दर्शनास जे बाहेर पडले तेच मुळी मारुतीरायाने स्वप्नात दिलेल्या दिलाशाने संतुष्ट होऊन अंतरंगात सद्गुरुमूर्ती न्याहाळीतच मार्ग क्रमू लागले. नित्याप्रमाणे जाऊन उभे राहिले. तोच श्री महाराज, व्यर्थ का हेलपाटे घालतोस, आम्ही बोलून चालून संसारी, आम्हास शास्त्र अवगत नाही, संस्कृत भाषेचा आम्हास गंधही नाही, आमच्याजवळ तुला काय मिळणार एवढे म्हणाले. मात्र तोच आपल्या मनीचे श्री महाराजांनी जाणले. ही खुणगाठ अनंतशास्त्रांना पटली व ते मातीचे ढेकूळ पाण्यात विरघळावे तसे विरघळले. त्यांच्या नेत्रातून आनंदबाष्प स्त्रवू लागले आणि ते सर्व अभिमान सांडून धावत जाऊन श्री महाराजांच्या चरणकमलांवर धाडदिशी जाऊन पडले व गडबडा लोळू लागले. अनंतशास्त्री देहभान विसरले व अगतिक होऊन श्री महाराजांची स्तुती करू लागले. श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजे खरोखर या चराचर सृष्टीतील अखिल चैतन्याचा गाभाच असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनंत शास्त्री हा आपला सर्वोत्तम शिष्य होणार हे जाणून त्यांना आपले खरे स्वरूप दाखविण्याचे ठरविले व आपले साकार सगुण रूप अदृश्य करून त्या जागी अद्भुत कपीचे रूप धारण करून तेजोमय मारुती रूपाने दर्शन दिले. अनंत शास्त्रांची चित्तवृत्ती या दर्शनाने शांती पावू लागली. सवितान देवतेच्या प्रखर किरणांनी हिमपर्वत जसा एकदम विरघळू लागतो तसा अनंतशास्त्रांच्या सुप्त स्थितीतील शास्त्राभिमान, देहाभिमान, तर्कवितर्क वगैरे सर्व दोष श्री महाराजांच्या तेजाने गळून पडू लागले. चित्तवृत्तीत तर इतका फरक पडला की त्यांच्या मनात संकल्प विकल्प उद्भवेनासे झाले. सद्गुरूंच्या अमानुष सामर्थ्याची कल्पना स्थिर होऊन वाढीस लागली. श्री महाराज हे प्रत्यक्ष मारुतीचा अवतार आहेत याची प्रत्यक्षात खात्री पटली. अनंतशास्त्री हे कृतनियमांचे जरी काटेकोरपणाने पालन करणारे होते तरी सद्गुरुनाथांच्या सानिध्यात निदान त्या दिवशी तरी शास्त्रांच्या कार्यक्रमात शैथिल्य निर्माण झाल्याशिवाय राहिले नाही. असो, साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा श्री महाराजच आपले सद्गुरू आहेत अशी मनोमन खात्री पटली तेव्हा परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री महाराजांची अनन्यभावाने स्तुती केली. त्या स्तुतीचे यथार्थ वर्णन आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.